दिव्या चल. कुठे जायचंय साहेब आता आपण? माझ्या घरी? काय दिव्या तू सुद्धा, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की एकदम राणीसारखं ठेवेन. आता गंमत बघ, तुझ्यासाठी एक खूप मस्त सरप्राईज आहे. पहिली गोष्ट ना, तू असं हसू नकोस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पुढे मला असे सरप्राइजेस देऊ नकोस. मला ना सहनच होत नाही तुझे सरप्राइजेस. मी तुला शेवटचं सांगते, ह्या पुढे मी ऍडजस्ट करणार नाहीये, आणि करावंच लागणार असेल ना तर मला आत्ताच सांग, मी चालले इथून. आणि जाणार कुठे? घरी. तुला हे सगळी गंमत वाटतेय का? मी आत्ताही परत जाऊ शकते, हा, हे लक्षात ठेव. दिव्या, मी आजपर्यंत तुला एवढे गिफ्ट्स दिले, माझ्या आई वडिलांना भेटवलं, माझ्या काकांना भेटवलं, आमचे बंगले दाखवले, आणि फक्त मी तुला आज मंदिरात लग्न करायला घेऊन आलो म्हणून तुला असं वाटतं की मी तुला खुश नाही ठेवू शकणार? अरे पण असं मंदिरात लग्न करायचं स्वप्न नव्हतं माझं चंदन. मग तुझ्यासोबत येण्याचा उपयोगच काय? असं उघड्यावर लग्न केलं, ह्यापेक्षा मी त्या तिथे रिसॉर्ट मध्ये लग्न केलं असतं ना. बरं ठीक आहे, हे बघ, तुला मंदिरात लग्न केलेलं आवडलं नाहीये ना, जाऊ दे. पण दिव्या, यानंतरची माझी प्लॅनिंग खूप जबरदस्त आहे, आणि तुला ती 100% आवडेल, शपथ. दरवेळी तू हेच म्हणतो, पाठ झाली आहेत मला ही वाक्य. यार, हिला आता कसं समजावू? हिला तर पटतच नाहीये. काय सांगू हिला, काय माहिती. बरं जाऊ दे, आता तरी आपण घरी जाणार आहोत का? अगं तेच सांगतो की माझं जरा प्लॅनिंग वेगळं आहे, आणि तेच तर तुझ्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज असणार आहे. तू चल तर माझ्या बरोबर, चल ना, चल. शिवा, आता उजव्या पायाने माप आत ओला, सावकाश. अरे सुहास, तुझ्या लागलं का? मूर्ख, तुला बघून नाही माप ओलांडता येत? मुद्दाम करतेस काय सगळं? चुकून झालं, मला असं नव्हतं करायचं, मला वाटलं ते. सुहास, जोरात लागलं का रे? भाऊ, चुकून झालं माझ्याकडनं, मला नव्हतं करायचं. असं काय करतेस का? चुकून लागलं तुझ्याकडून. भाऊ, सुहासला लागलंय. छान, घरात येण्याआधीच ही अवस्था. चल चल, तू सुहास आत चल. ये शिवाजी. ही कार आपली आहे? आपली. आइए सर. यू आर द बेस्ट. कारभारीण बाई, हा, चला.
हे काय नवीन? इथे का आलोय आपण आता? बेबी, आता पुढचे काही दिवस आपण इकडेच राहणार आहोत. बस हा चंदन, मस्करीच्या मूड मध्ये अजिबात नाही मी. दिव्या, अगं मी पण मस्करीच्या मूड मध्ये नाही. तुला विश्वास बसत नाहीये का? एक मिनिट. वेलकम दिव्या. हे बघ तुझं सरप्राईज. आर यू सिरियस? ऑफकोर्स आय एम. आता पुढचे काही दिवस आपण इथेच राहणार आहोत. आणि हा, आपला हनीमून सुद्धा आपण इकडेच सेलिब्रेट करू. काय, कसं वाटलं सरप्राईज? तू दिलेलं सगळ्यात बेस्ट सरप्राईज आहे. आणि सगळ्यात महाग आहे. हा? अगं म्हणजे तुझ्या स्माइल एवढं महाग काहीच नाही. चलूया? फुल पण आहे. चल. इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. सो गाडीतून उतर. भाऊ, तुम्ही? काय शिवा, हे आत्ता जे हसलीस ते फक्त मला दाखवण्यापुरतं ना? मनात काय काय चाललंय? नाही असं काही नाही भाऊ. आज ते खूप धावपळ झाली ना, दमाल झालाय. शिवा, तुला बऱ्याच गोष्टी चांगल्या येतात, पण ही एक गोष्ट तुला येत नाही. कोणती? खोटं बोलणं. तुझा चेहरा सगळं खरं खुरं सांगून टाक. आणि हे एका प्रामाणिक माणसाचं लक्षण आहे. माणसं बऱ्याचदा आपल्या मनातलं दुःख इतरांना सांगत बसत नाहीत. लपवत राहतात, खोटं बोलत राहतात. बऱ्याचदा आपल्या दुःखाची झळ इतरांना पोचू नये म्हणून. शिवा, आत्ता काय चाललंय तुझ्या मनात? बोल माझ्याशी. खरं खोटं काही कळत नाहीये भाऊ. सगळा घोळ झालाय. कोणाला काय समजवायचं काहीच कळत नाहीये भाऊ. माझं जे काय होईल ना मला चालेल. मला नाही प्रॉब्लेम त्याचा, पण आशूला ह्या सगळ्याचा त्रास झाला तर, या सगळ्यामुळे घरात वाद झाले तर, आई आणि आजीला हे कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. नेमकं चुकलं कोण? दिव्या, जी लग्नातनं पळून गेली. आशू, ज्यानं दिव्यावर मनापासून प्रेम केलं. का मी, जिला हे लग्न करावं लागलं? की मी, ज्यानं हे लग्न लावलं. नाही भाऊ, मला हे असं नव्हतं बोलायचं. मला माहितीये तुम्ही तुमच्या मुलासाठी हे सगळं केलं. खरंच माहितीये. हो, मी माझ्या मुलासाठीच हे केलं, पण तू सुद्धा कोणाची तरी मुलगी आहेसच की. शिवा, मला मान्य आहे तू हे लग्न करून माझ्यावर, आमच्या घरावर खूप उपकार केलेस. एक गोष्ट लक्षात ठेव, मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. घाबरू नकोस कधी. माझा पप्पा असता ना, हेच बोलला असता. म्हणाला असता आयुष्यात एवढे प्रसंग येणार आहेत, मग काय अशी बसणार आहेस? बघ शिवा, मी काय
मी काय तुझा बाबा नाही, त्याची जागा मी नाही घेऊ शकत, पण एवढी खात्री तुला देईन की मी त्याची उणीव तुला जाणवू देणार नाही कधी. तुला काहीही वाटलं, कुठलीही मदत हवी असली तर सरळ माझ्याकडे आहे. शिवा, आज तुझ्या परिस्थितीत आहेस ना, ती सोपी नाहीये, समजू शकतो मी. तू हे सगळं मान्य केलंस, लग्न करण्यासाठी तयार झालीस, आम्हाला सगळ्यांना आपलंसं करण्यासाठी प्रयत्न करतेस, आणि ह्या सगळ्यांनी तुला आपलंसं करणं गरजेचं आहे. जे तुझ्या बाजूने आहेत ना त्यांचं बळ घे, जे तुझ्या बाजूने नसतील त्यांना आपलंसं कर. आमचा आशू आहे ना, तो जरा हट्टी आहे. त्याच्या मनविरुद्ध काही गोष्टी घडल्या की तो रागावतो, तसंच तो आताही रागावलाय. पण मला माहिती आहे तू त्याला मनवशील, तुमची मैत्री आहे. आणि शिवा, आधी जसं होतं ना तसंच आत्ताही आहे, एवढं लक्षात ठेव. हा, कहाणी में थोडासा ट्विस्ट आहे. तो आता तुझा नवरा आहे आणि तू त्याला मनवशील. बायको म्हणून नाही, ते नंतर, मैत्रीण म्हणून. मला खात्री आहे. आणि शिवा, सीता अशी नाहीये, ती खूप प्रेमळ आहे. तिनं आमच्या सगळ्या घराला असं बांधून ठेवलंय. सगळ्या घरावर तिचं अतिशय प्रेम आहे. आता तुला ती थोडीशी रागीट वाटत असली ना तरी तुला एक सांगतो, ती सगळ्या प्रथा परंपरा जपणारी आहे. आणि तू जर त्या सगळ्या प्रथा परंपरा आपल्याशा केल्यास ना तर मला माहिती आहे ती स्वतःहून तुला जवळ करेल. आणि मग काय, शोभा व्हायला काय अवघड आहे. मला माहिती आहे तू भल्या भल्या लोकांना सरळ केलेस, पण जरा आपल्या घरातल्या लोकांना थोडं. शिवा, मला माहिती आहे सगळं नीट होणार आहे, काळजीच करू नकोस. कशी वाटली माझी रूम? चांगली आहे. हा है ना. हे बघ, हा बेड आहे आणि हे कम्फर्टर आहे. कम्फर्टर तुला माझं नसेल वापरायचं तर हे वापरू शकतेस. आणि बेडच्या कोणत्या साईडला झोपणं प्रेफर करशील सांग? नाही, असा काही प्रॉब्लेम नाही, मला काही चालेल. अरे, आमच्या घरी तर खाट आहे, कधी कधी आम्ही जमिनीवर पण झोपतो, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हो का? पण एवढा मोठा बेड आहे, आता तुला जिथे झोपायचंय तिथे झोप. तुझं समज हा, काही लागलं तर मला सांग. अँड बी कम्फर्टेबल, ओके? आणि ह्या 2 उशा आहेत, तुला या दोन्ही उशांपैकी जी उशी कम्फर्टेबल असेल ना ती घे. आणि हे बघ, काहीही लागलं तर तू मला सांगूच शकते एनी टाइम. काही लागलं तर मला सांगा. काही बोलायचं आहे का? नाही म्हणजे तुला हवं तर तू बोल माझ्याशी, बोलण्याने सॉल्व्ह होतील गोष्टी. मला नाही वाटत बोलून काही सॉल्व्ह होईल. लग्न झालंय आता आपलं. तुला हवं होतं म्हणून. तुझा गैरसमज झालाय. गैरसमज तुझा झालाय शिवा. आणि तुला जे काही वाटतंय ना की सगळं परत सुरळीत होईल, नीट होईल, तसं काही होणार नाहीये. म्हणजे तुझ्याकडे बघून असं वाटतच नाहीये की तुझं लग्न अचानक असं या सिच्युएशन मध्ये झालंय. तुला काय म्हणायचंय भाई आता? काय म्हणजे? एक मिनिट, ते भाई वगैरे मला बोलू नको.
मला नाही आवडत. अच्छा, आता हे असं बोलणं पण नाही का आवडत? मग सांग आता तूच, मी काय करू? तू आत्ता म्हटलीस ना की हे लग्न तुझ्या मर्जीने नाही झालंय, पण तू जसं वागतीयस, जे बोलतीयस, त्यांनी मला असं वाटतंय की हे सगळं जे काही होतंय ते तुला हवं तेच झालंय. माझ्या मर्जीने झालंय असं नाही म्हणत आहे मी, आणि मला हवं होतं असं मी म्हणतच नाहीये. पण जर आता हे सगळं झालंय तर मी फक्त रडत बसू का? मी हे सगळं मान्य केलेलं आहे. आता नसताना मान्य केलं तर कोणीच आपलंसं केलं नसतं. आणि मला वाटतं की तूही हे सगळं मान्य करायला हवंस आता. इम्पॉसिबल आहे शिवा. तुझ्यामुळे माझं आणि दिव्याचं लग्न मोडलंय. तुला आयुष्यात कधी माफ नाही करणार. हे बघ, तुझं आणि दिव्याचं लग्न व्हावं हे मलाही वाटत होतं. हा जो काही प्रकार घडला तो माझ्यासाठी पण धक्कादायक होता, हेच सांगते. आणि मी परत परत सांगते की भाऊंनी मला सांगितलं म्हणून मी हे लग्न केलं. आणि त्याच्याबरोबर त्यांना वचनही दिलं की यापुढे माझ्याकडनं तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि कोणालाही त्रास देऊ देणार नाही. मी क्या बात आहे. या घरची सून झाले आणि या नात्याबरोबर काही जबाबदाऱ्या पण आल्या आहेत. मला कोणाला दुखवायचं नाहीये. मला हे घर आनंदी ठेवायचं, जे की आधीपासूनच होतं. पण यापुढे पण तसंच ठेवायचं. मला सगळी नाती नीट जपायची आहे. गंमत आहे तुझी शिवा. कसं काय जमतं का तुला हे? आणि तू ही जी काही स्वप्न बघतीयस ना तुझी आणि माझी, ती नको बघूस प्लीज. त्या कुठल्याही गोष्टी होणार नाहीयेत. मी तुला कधी आयुष्यात आपलंसं नाही करू शकणार शिवा. आणि आता राहिला प्रश्न आपल्या नात्याचा, तर हे नातं फक्त नावापुरतं आहे आणि ते तसंच राहणार आहे. आशू, मला तुला दुखवायचं नाहीये, पण हे झालंय आता. आणि आता मी तुझी बायको आहे आणि पूर्णपणे माझ्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहे. जरी तू माझ्यासोबत उभा राहिला नाहीस तरी मी तुझ्यासाठी उभी आहे कायमची. तुझ्यासाठी, आपल्या नात्यासाठी ही शिवा वाटेल ते करेल. संपदा, चला उठा. शिवा, संपदा, संपदा, ऐक, उठ. शिवा कुठे? शिवा उठली तर. अरे देवा, इथे खाली झोप. शिवा, ए शिवा, शिवा, उठ. शिवा. उठ. तू खाली का झोपलीस? वर झोपली होतीस ना रात्री. राहून देत. आता लवकर उठ, आटप, हा, आणि आंघोळ करून बाहेर ये. संपदा, संपदा, उठ, झोपू नकोस. तिला मदत कर. चल, लवकर लवकर, हा जरा. चल येतेस. हा, आले मी येते. बापरे, उशीर झाला. कोण काही बोललं तर? शिवा, उठ लवकर, आवरायला घे. ओके. हा, हे छान दिसतेस तू. टिकली लावलीस ना? हा, लिपस्टिक दे. नाही नको मला. शिवा, शिवा, ऐक, ह्या कलशातलं पाणी तुळशीला नेऊन बाहेर घाल, हा, आणि सावकाश, घाई करू नकोस. घे, हळू जा. आणि संपदा, तयारी लवकर कर, बाहेर नाश्ता. लवकर 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 लवकर.
अरे देवा, हिला साधी तुळस सुद्धा माहित नाही. बिनडोक मुलगी. शिवा, काय झालं? बघ आता जे झालंय ते झालंय. ते होऊ दे, ते काय आपण बदलू शकत नाही. पण मी तू आता असं कर की सीताई जाने खुश होईल. हा, काय करू? चालतंय. कळलं? हा, ठीक आहे. तयार नाही झाला अजून? बस बायको असल्यासारखे प्रश्न विचारू नकोस मला. आहे मी तुझी बायको. मंगळसूत्र तुझ्याच नावाचं आहे. मुद्द्याचं बोल. काय काम आहे? मला एक मदत हवी आहे. मी काहीही मदत नाही करणार आहे तुला. करावी लागेल. काय जबरदस्ती आहे? हे बघ, घरातल्या पुढच्या कार्यक्रमासाठी मला साडी नेसायची आहे आणि माझ्याकडे नाही आहेत तसले कपडे. तू कीर्तीकडून मला साडी आणून देशील का? आल्या आल्या डिमांड सुरू झाल्यात तुझ्या. का नेसायची आहे तुला साडी? आणि तुझी हीच स्टाईल आहे ना, मग हेच घाल ना. का साडीच्या मागे लागतेस? हे बघ, मला ह्या अशा कपड्यात यायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त या घरच्या लोकांना मी असं आलेलं नाही आवडणार आणि मला माझ्यामुळे कोणाला नाही दुखवायचं आहे. माझ्यामुळे सीताई आणि सगळ्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून मी तुला सांगते, म्हणून मी मदत मागते तुझ्याकडे. आणि तू साडी नेसायला मदत करशील ना मला? मी का करू तुला नेसायला मदत? तू नेस ना स्वतःची स्वतः. हे बघ, आता मी काय करू? तू नशील देणार तर मी बाहेर भाऊ आहेत त्यांना सांगते. आणि एक मिनिट, मी तुला म्हंटल मी मदत करणार नाही. भाऊंची धमकी देऊ नको लगेच. चाललोय मी. थँक्यू. ताई. आशू, गुड मॉर्निंग. आशू, गुड मॉर्निंग. सॉरी. हे म्हणजे तुला गुड मॉर्निंग म्हणायचं की नाही हे कळतच नाहीये मला. हे म्हणजे समजू शकते मी तुला काय फील होत असेल आतून, पण पण हे भाऊंना का कळत नाहीये ना, हेच कळत नाहीये मला. ताई तू रेडी झाली नाहीस अजून? आशू, अरे नवरदेव तू आहेस आणि तू स्वतः रेडी नाहीयेस, मग मी तयार होऊन काय करू? तुला काही बोलायचंय का? म्हणजे मन मोकळं करायचंय का तुला? हा, तुझी मदत हवी आहे. हो ना, वाटलंच होतं मला. तू 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 बस इथे आशू, बस. आणि काही झालेलं नाहीये, तू तू रिलॅक्स कर. हा, बस. मला सांग, काय मदत करू मी तुझी? मी तुझ्यासाठी काहीही करू शकते आशू. तू जर म्हणालास ना तर त्या शिवाला आत्ताच्या आत्ता घरातून हकलवून देईन. पण तू पुढाकार घ्यायला हवास आशू. अरे बहीण आहे मी तुझी, मोठी बहीण आहे मी तुझी. काहीही करू शकते तुझ्यासाठी. तू तू बोल ना, बोल ना. झालं? मला एक साडी देशील? काय? शिवाला साडी हवी आहे नेसायला. आशू, तू कालपर्यंत तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतास आणि तू तिच्यासाठी साडी मागायला आलास? हे बघ, मला काल लग्नही नव्हतं करायचं आणि आज हेही नाही करायचंय, पण मी भाऊंसाठी करतोय. मी भाऊंना शब्द दिलाय, तो मी पाळतोय. दॅट्स इट. कोण नेसणार आहे साडी? नाही म्हणजे तिला जमणार आहे का? येतं का तिला हे सगळं? नाही, पण ह्या घरात तिला राहायचं असेल तर तिला सवय करायला लागेल. ती जर स्वतः आली असती ना साडी मागायला तर मी दिली सुद्धा नसती. पण तू भाऊ आहेस माझा आणि म्हणून देतेय मी साडी. आलेच.
घे. थँक्स. आशू, तुला पुन्हा एकदा सांगते हा, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते मी. अरे तुझ्या होणाऱ्या बायकोचं स्वागत करायचं होतं मला. मग ती दिव्या जरी असती ना तरी तुझ्यासाठी तिचं सगळं केलं असतं मी. स्वतःच्या हाताने माप ठेवलं असतं, तिची आरती केली असती. पण एकही इच्छा पूर्ण नाही झाली माझी. वहिनी म्हणून कोण आली तर ती शिवा. तिच्यापेक्षा लाख पटीने चांगली मुलगी शोधली असती मी तुझ्यासाठी. पण आता हे सगळं बोलून काय उपयोग आहे. जाऊ दे. हो प्लीज. आणि तिला सांग ही साडी मला पुन्हा रिटर्न करू नको. तिने नेसलेल्या साडीला मी हात सुद्धा लावू शकत नाही. तसंही तिला कुठली साडी नेसता येते. आत्ता येणारे खरी मज्जा. येईल कशी तरी विचित्र साडी नेसून आणि मला आयता मुद्दा मिळेल. शिवा, मी तुला आठवडाभर सुद्धा टिकून देत नसते. हे घे तुझी साडी. थँक्यू. आणि हे असं रोज होणार आहे का? नाही, मला तुला त्रास नाही द्यायचा आहे. मी आज संपदाला सांगून आम्ही नवीन साड्या विकत घेऊ. तू काही कर. झालं ना? जा ना मग. एक सांगू का? मला काही ऐकायचं नाहीये शिवा. तरी पण बघ, जमलं तर हा कुर्ता नको घालू. का? मला आवडतो हा कुर्ता. मी आज घालणार आहे. आज मला आवडतो, मी घालणार. तुझं काय? तुला कळतंय का, आपण एकमेकांशी जर बोललो तर गोष्टी सोप्या होतील जरा. नाही बोलायचंय पण मला काही गोष्टी सोप्या करायच्या नाहीयेत. जे आहे ते चांगलं आहे. प्लीज. ठीक आहे, तू घे तुझा वेळ. नाही घ्यायचाय मला माझा वेळ. कशाला घेऊ मी माझा वेळ? तर स्वतःला साडी नेसता येत नाही, मला सांगते कुर्ता घालू नकोस. हाच घालणार आहे मी कुर्ता. आवडतो मला. आयुष्यात कधी साडी नेसावी लागेल असं नव्हतं वाटलं. कशी घालायची साडी?